संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. बहुदुर्गड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. तू का म्हणे अंगे वाढते आपण, तरीच्या महिमान येईल कळो. बहुदुर्गड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कसरी काहीच नेना बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठाल विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी वंजारवाडी या ठिकाणी भंडाऱ्यानिमित्त ठेवण्यात आलेली कीर्तन रूपी सेवा ही तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने तसेच टाळकरी माळकरी गावकरी वारकरी संयोजक आयोजक नियोजक विनेकरी बाबा माईक सिस्टीम या सर्वांच्या सहकार्याने तसेच मंडपाच्या आत बसलेले मंडपाच्या बाहेर बसलेले कीर्तनाला यायची इच्छा असून घरी गॅमी खेळत बसलेले माझे बंधू भगिनी आणि मालिका बघत बसलेल्या माझ्या महामाता मावल्या यांच्या देखील कृपा आशीर्वादाने व भांडण करणारे भांडण न करणारे नवरा बायको आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खट्यात जाईल यासाठी देखील प्रयत्न करणारे यांच्या देखील कृपा आशीर्वादाने व भागवत काका आणि दराडे महाराज यांच्या परिचयातून ही कीर्तन रूपी सेवा मी हबप ईश्वरी महारुद्र नागरगोजे इयत्ता 6वी माझ्याकडे आलेली आहे विठ्ठल विठ्ठल तर या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा देहोनिवासी संत यांचा निवडलेला आहे. अहो ज्यांचा गाथा पाण्यावरती लाह्यासारखा दगडासहित 13 दिवस चढला. अहो ज्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोडावं आणि तो काटा काढण्यासाठी साक्षात माझ्या मालकानं यावा एवढा भगवंतावरती देखील अधिकार काबीज करणारे संत ते म्हणजे देहोनिवासी संत. बरं मग आता देहोनिवासी संत म्हटल्यावर कोणते संत? ए दीदी तू सांग कोणते संत? नाहीये बर तुझ्या मागची लेट झालं की ग दीदी. बरं ते जाऊ दे. झुकेंगा आणि साला असं कोण करता? काय चिमटे घेऊ घेऊ एकामेकीला सांगत आणि मला सांगायला लाजत हवंय. मी लय लांबची नाही सांगा. पुष्पराज वा महाराजांनी सांगितलं टाळ्या वाजवा. अहो आपल्याला देहोनिवासी संत विचारल्यावर आपण नाही म्हणतो पण त्याच ऐवजी झुकेंगा नाही साला विचारल्यावर एकमेकीला सांगतो पण इथं सांगायला लाजतो. याची शोकांतिका आहे. चला असो तर घेतलेला अभंग हा देहोनिवासी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा संतांच्या महिम्याचं वर्णन करणारा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. तर या अभंगामध्ये आपल्याला नेमके तुकाराम महाराज काय बरं सांगतात? तर ते आपल्याला सांगतात की संतांचा महिमा एवढा मोठा आहे की तो साक्षात एवढा दुर्गम आहे, एवढा महान संतांचा महिमा की तो साक्षात सूर्याला देखील कुंपण घालून येईल एवढा मोठा आहे संतांचा महिमा. नुसतं तुकाराम महाराज एवढंच नाही सांगत तर त्या संतांच्या महिम्यासमोर आपल्यासारखं आयऱ्या गैऱ्याचं काम चालतं का? आवाज नका. आपल्यासारखे आयऱ्या गैऱ्याचं काम चालतं का? तर नाही. दुसऱ्या चरणात आपल्याला तुकाराम महाराज हे सांगतात की कितीही दूध देणारी गाय असेल म्हैस असेल
तरी ती कामधेनु होऊ शकत नाही. आणि तिसऱ्या चरणात आपल्याला तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात की अरे आपण अनुभवल्याशिवाय, आपण केल्याशिवाय आपण इतरांना सांगू नये. आणि आपण केल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीतलं दुःख, कष्ट, लाभ, लोभ काय कळणार आहे का? तर नाही. आता विद्यार्थ्याला कसं खोड्या काढायचं, कसं एकमेकाला पुढे शिक्षक शिकवत असताना चिमटे घ्यायचे हे आपल्याला कळणार आहे का? नाही. ते कोणाला कळणार आहे? फक्त विद्यार्थ्यालाच. कसं विद्यार्थ्यांना शिकवावं हे फक्त शिक्षकांनाच कळणार आहे. कसं शेतामध्ये राबावं, रात्रीचा दिवस करून कष्ट करावं हे शेतकऱ्यालाच कळणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की आपण केल्याशिवाय आपल्याला दुसऱ्या गोष्टी कळणार नाहीयेत. हाच अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल आज आपण सर्वजण भंडाऱ्यानिमित्त या ठिकाणी जमलोय. बरं मग का घालतात बरं हा भंडारा? का अन्नदान करावं? तर ऐका, जर आपण अन्नदान केलं, अन्नदान एवढं पुण्य दुसरं कोणतंच नाहीये. एक छोटस उदाहरण सांगते. ब्रह्मदेवाचा एक खूप थोर भक्त होता, खूप थोर. वरदान प्राप्त होतं त्याला. परंतु तो जेव्हा वर गेला आणि ब्रह्मलोकामध्ये देखील असाच भंडारा होता, त्या ठिकाणी तो गेला, परंतु त्याला काही भंडारा भेटला नाही, खायला भेटला नाही. त्याने विचारलं, का हो, मी तुमचा एवढा मोठा भक्त आहे, तरी तुम्ही मला तुमच्या भंडाऱ्यात बसू दिला नाही. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले, अरे तू जरी माझी भक्ती केली असली, जरी तुला वरदान प्राप्त असलं, तरी तू देखील जीवनामध्ये कधीच अन्नदान केलं नाहीये, म्हणून तुला या ठिकाणी देखील जागा नाहीये. म्हणून आपण देखील अन्नदान करावं, भंडारा ठेवावं. आता महाराजांनी भिसे वस्तीवरील सर्व भिसे परिवारांनी अगदी सुंदर प्रकारे हा भंडारा ठेवलाय. काय सुंदर वातावरण आहे. सर्व भाविक भक्त देखील या ठिकाणी आले. आपण देखील त्याप्रमाणे भंडारा घालायला पाहिजे. का? तर आपल्याला पुण्य लाभतं, म्हणून आपण भंडारा ठेवावा. विठ्ठल विठ्ठल. आज आपण सर्वजण संत बाळूमामा यांच्या भंडाऱ्यानिमित्त या ठिकाणी जमलो आहोत. बरं मग हे बाळूमामा कोण आहेत? यांचा जन्म कसा झाला, कुठं झाला, यांच्या आईचं नाव काय आणि वडिलांचं नाव काय? बरं, तर आई सत्यवा आणि वडील मायप्पा यांच्या पोटी संत बाळूमामा यांचा जन्म झाला. ते बालवयात असताना अगदी खोड्या करायचे, काट्यावरती झोपायचे, शेळीचा पाला खायचे. मग हे सर्व केल्यावर गावातली मंडळी मायप्पांकडे गेले. अहो किती आगावी तुमचा मुलगा, काट्यावरती झोपतो, शेळ्यांचा पाला खातो, त्याला काही वाटत नाही, तुम्ही त्याला कुठेतरी बाहेर ठेवा. ते म्हणाले बरे. आणि मग बाळूमामांना एका शेतकडे कामाला ठेवलं. त्या ठिकाणी त्यांनी 2 दिवस झालं, 3 दिवस झालं निरीक्षण केलं की अरे शेट हे सगळ्या गायांना, सगळ्या म्हशीला चारा टाकतायत, फक्त एका गायीला चारा टाकत नाहीयेत. त्यांनी जाऊन विचारलं, का हो तुम्ही या गायीला चारा का बरं नाही टाकत? त्यावेळेस तो शेठ म्हणाला की ही गाय दूध देत नाही, आपल्यासारखंच आहे, कामापुरता मामा, ताकापुरती आजी. वा. मग ती गाय दूध देत नसल्यामुळं तिला चारा नव्हता, खुराक नव्हतं. त्यावेळेस संत बाळूमामांना वाईट वाटलं, तर बोलावं तरी काय? मग ते म्हणाले, असं तुम्ही ही गाय दूध देत नाही म्हणून हिला चारा टाकत नाहीयेत ना? तर ऐका, ही गाय दूध देते. ते म्हणाले, अरे नाही देत गाय दूध, हिने एकदा पण नाही दिलं दूध. ही गाय दूध देते, तुम्ही ऐका, तुम्ही पातेला आणा बरं. त्याची बायको पण तिथंच होती. ती म्हणाली, अहो लाख काका मारे ना, ऐकच ना पोरग, जाऊ द्या, आणा बरं पातेला. ते म्हणाला, आण तू. मग गेली, पातेला आणलं, पुन्हा आतमध्ये गेली शेठची बायको. मग त्यावेळेस शेठने पातेला दिल्यानंतर म्हणले, देती ना गाय, बरं काढ बरं दूध. त्यावेळेस संत बाळूमामा यांनी गायीचं दर्शन घेतलं, कासे जवळ आले, म्हणाले, हात जोडला आणि पांडुरंगाला म्हणाले, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे मला म्हणतात की ही गाय दूध देत नाही,
अरे ही गाय दूध देत नाही म्हणून हिला चारा नाही टाकत, खुराक नाही, वेळेवर पाणी नाही, या गाईला तू दूध दे, हे माझी परीक्षा पाहते. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांनी दूध काढायला सुरुवात केली. तर अक्षरशः कधीही दूध न देणारी गाई त्या ठिकाणी तिने दूध दिलं. मग त्यावेळेस शेठने पाहिले होते, त्यांनी लगेच बायकोला आवाज दिला, अगं इकडे. ते म्हणाले, काय झालं? अगं खरंच गायने दूध दिलं, इकडे. ती म्हणाली, अहो हे पोरग तरी तसं होतं, पण तुम्ही त्याच्या नादाला लागून तसं म्हणताय, ती गाय दूध नाही देतो. ते म्हणाले, अगं खरंच या, मी पण मगापर्यंत म्हणत होतो, आताच कसं म्हणेन, ही गाय दूध देते, तू बाहेर ये. आणि आल्याच्या नंतर पाहिलं आणि त्यांची बोट हे तोंडात होते. अहो मग त्या ठिकाणी तेव्हापासून संत बाळूमामा यांच्या चमत्कार सुरुवात झाली. विठ्ठल विठ्ठल म्हणजे एवढी संतांमध्ये ताकद आहे. एवढ्यावरच नाही तर मोठं झाल्यावरती ज्यावेळेस संत बाळूमामा प्रत्येक गावामध्ये मेंढ्या चारण्यासाठी नेत, एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये जात, त्याच वेळेस रस्त्यात म्हणजे वाटाला एका बलवंत नावाच्या पाटलाचं शेत लागलं. त्या ठिकाणी खूप बाबळीचे झाडं होते आणि मग बाळूमामांना ते दिसले आणि त्यांनी आपल्या मेंढ्या त्या रानात चरण्यासाठी पाठवल्या. पण थोड्या वेळानं तो बलवंत पाटील त्या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर तो म्हणाला, कोण तुम्ही? आणि न विचारता आमच्या शेतामध्ये मेंढ्या घालण्याचं साहस तरी कसं केलं? ही काय तुमची जमीन आहे का? तेव्हा न विचारता तुम्ही घालता? उलट सुलट बोलू लागला. त्यावेळेस संत बाळूमामा म्हणाले, अहो तुमचं नुकसान झालंय हे मला पण माहिती, पण किती झालंय ते सांगा, मी तुम्हाला भरून देईन. तेव्हा तो बलवंत पाटील म्हणाला, अरे तुझ्यासारखा जर माझं एवढं मोठं नुकसान भरून देणार असतील तर तू आता या मेंढ्यांमाग फिरलाच नसता. आणि तसं म्हणून तो त्या ठिकाणाहून निघून गेला, ज्या ठिकाणी त्याची त्या दिवशी ज्वारी होणार होती. मग काय, बाळूमामा माफी मागत मागत त्या ठिकाणी गेले आणि म्हणाले, ज्वारी काढली वाटतं. ते म्हणाले, हा ज्वारी काढली, पण तू इथं कस काय आलास? इथं माझं पुन्हा डोकं खायलाच आला का? एक तरी यावर्षी कमी पीक आहे, ज्वारी कमी होणार आहे. तेव्हा बाळूमामा म्हणाले, असं बरं मग एक काम करा, तुम्ही ही ज्वारी आत्ता भरताय ना, तर आत्ता नका भरू, तुम्ही सकाळी पहाटे भरा. त्यावेळेस तो बलवंत पाटील म्हणाला, मी का तुझं ऐकू? त्यावेळेस त्यांच्यासोबत जे दोन गडी होते त्यांनी ओळखलं हे संत बाळूमामा. त्यांनी सांगितलं की अहो संत बाळूमामा सांगतायत तर ऐका, काहीतरी फरक होईल. मग त्यावेळेस तो म्हणाला, बरं आहे आता ऐकतो. आणि मग सकाळ झाली, पहाट झाली आणि त्यावेळेस ते दोन गडी आणि ते दोन पोते ज्वारी होणार होती म्हणून वाटलं. मग ते दोन पोते घेऊन त्या ठिकाणी आले, ज्वारी होणार होती त्या ठिकाणी आले. मग त्या ठिकाणी त्या दोन गाड्यांनी ज्वारी भरली आणि इकडे ठेवली, तर पुन्हा तेवढीच ज्वारी, पुन्हा भरली, पुन्हा ठेवली, तेवढीच ज्वारी. शेवटी घरून पोते पुन्हा आणावं लागले, पुन्हा भरीते ठेवीतेत, भरीते ठेवीतेत, असं करता करता दोन पोते ज्वारी होणार होती तिथं 22 पोते झाली. आणि हे सर्व पाहिल्यावर तो शेठ, तो पाटील संत बाळूमामांच्या जवळ गेला, एक पोत ज्वारी घेऊन म्हणाला, देवा मी तुम्हाला ओळखू शकले नाही, खरंच तुम्ही खूप मोठे आहात, तुमचा महिमा अगाध आहे, खरंच तुमचा महिमा दुर्गम आहे, हे आपल्याला तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की संतांचा महिमा एवढा अफाट आहे, एवढा मोठा आहे. बाळूमामान पुढं संतांसमोर त्या पाटलाचं चाललं का, त्या हिऱ्या गैऱ्याचं चाललं का, तर नाही. विठ्ठल विठ्ठल तर आज आपल्या सगळ्यांमध्ये काय आहे, भाव आहे. म्हणूनच या ठिकाणी गर्दी आणि दर्दी आहे. आज आपण सर्वजण मनामध्ये भाव असल्याने, ईश्वराप्रती श्रद्धा असल्याने या ठिकाणी सर्वजण आलो आहोत. आपल्यामध्ये भाव आहे म्हणून आपण या ठिकाणी आलोय. तुम्ही म्हणत असाल काय भाव भाव करीत तू, आमचा भाव आहे तिकडं माहेराला. अहो तेव्हा भाव नाही, तेव्हा भाव आता नसतं, तेव्हा फक्त अंगठे द्यायला असतो. बरोबर की नाही? अंगठे द्यायला असतो तेव्हा भाव, इथं असतो ते नाही. जरी त्याला इकडे यायचं म्हणलं तरी त्याची भवानी हो बायको येऊन देते का? नाही. आज तुमच्या सगळ्यांमध्ये भाव आहे म्हणून मला देखील इथं भाव आहे. तर आज आपल्या सगळ्यांमध्ये भाव आहे, परंतु त्यावेळेस श्रीकृष्णाच्या काळामध्ये देखील मनामध्ये भाव होता. कसा बरा? तर ऐका. ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि उद्धव समोरासमोर बसले होते, त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. त्यावेळेस उद्धव श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्ण, अहो तुमची बहीण ही सुभद्रा, तरी तुम्ही मनापासून अंतःकरणापासून द्रौपदीला का बरं बहीण मानता? सुभद्राला जेवढं तुम्ही जीव लावता तेवढं त्याच्या दुप्पट तुम्ही द्रौपदीला लावता, असं का बरं? त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले, अरे उद्धवा, सांगू की तुला दाखवूनच दाखवू? उद्धव म्हणाले, सांगा नाही तर दाखवा. ते म्हणाले, चल तुला दाखवतो. घेतली रथ आणि निघाले सुभद्रेच्या महालाकडे. त्या ठिकाणी गेले. सकाळची वेळ होती. सुभद्रा आपली अंगणामध्ये होती आणि त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले, अगं सुभद्रा, मला खूप भूक लागलीये, काही फळ दे ना. सुभद्रेने 4 सफरचंद आणले. त्या ठिकाणी 3ही सफरचंद श्रीकृष्णाने नीट कापले, परंतु 4थ्या सफरचंद्राला मात्र सफरचंदाऐवजी स्वतःच करंगळीच कापली. रक्ताची धार लागली आणि उद्धव ओरडला, अगं सुभद्रा, श्रीकृष्णाच्या बोटाला लागलंय, काहीतरी चिंधी आण, काहीतरी आण, खूप रक्त येत आहे. मग त्यावेळेस सुभद्रा, आता सुभद्रा म्हटल्यावर हा ती देवाची बहीण होती की,
आता तिला साडीची कमी नव्हती, घागऱ्याची कमी नव्हती, कशाचीच कमी नव्हती. फक्त तेव्हा गाऊन नव्हता. गाऊन ते आता निघालाय आपल्यामध्ये गाऊन. तेव्हा गाऊन देऊन तसलं काही नव्हतं. पण सुभद्रेचा एवढा मोठा महाल, हे कपाट उचकीन त्या खोल्यात पर्यंत, ते कपाट उचकीन, पण तिला चिंधी काय सापडाना. आता सुभद्रा आपल्यासारखी होती वय, भावाने एक साडी नाही घेतली की रुसायचं फुगायचं. अहो ती देवाची बहीण, तिला कधीच कमी पडलं नाही. सगळे महाल हुडकीत बसली पण तिला काही चिंधी सापडा ना. तेव्हा श्रीकृष्ण म्हणले, अरे 15-20 मिनिटं झाले सुभद्रेला चिंधी काय सापडाना. चल आता द्रौपदीकडं. ते म्हणाले चला. रथ काढला आणि पुन्हा आपल्या महालाकडे निघाले. त्यावेळेस द्रौपदी ही सूर्याला नमस्कार करत पाणी घालत होती. हातामध्ये ताट होतं. पूजा सुरू होती. तुळशीला पाणी घालत होती. आणि जसं तिने पाहिलं की श्रीकृष्ण येत आहेत आणि त्यांच्या बोटाला रक्ताची धार लागली, अहो हातातलं सोन्या चांदीचं ताट इकडं तिकडं फेकून दिलं. पळत धावत आली, पदर घेतला, पदराची एक चिंधी फाडली आणि बोटाला बांधली. मग तेव्हा श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, हे बघ कळलं ना मी का बरं द्रौपदीला बहीण म्हणतो. अहो द्रौपदीच्या मनामध्ये भाव होता जो आज आपल्या मनामध्ये आहे, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे, फक्त इथलच्या देवा बाबाचा भूके अहो भगवंता हा भक्ती भावाचा भुकेलेला असतो. अहो आज आपल्या मनामध्ये भाव आहे, परंतु ईश्वराप्रती, आपल्या नातलगाप्रती देखील आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. का बरं? अहो ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी सांगतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये विठ्ठल विठ्ठल. काय चमत्कार असतो भगवंताचा. अहो या जगामध्ये कितीही मोठे झालं तरी आपल्या संत बाळूमामांसारखं, संतांसारखं, भगवंतासारखं कोणी होऊ शकणारे का? तर नाही. अहो ज्या वेळेस संत बाळूमामा एक तळ सोडून दुसऱ्या ठिकाणी जात होते, त्यावेळेस एक गरीब, एक दीन दुबळा व्यक्ती त्यांच्या चरणापाशी आला आणि म्हणतो, अहो मामा, अहो आमच्यावर एवढं कर्ज आहे, एवढे आमची लेकरं बाळ पोरं सगळे रस्त्यावर आले, तर आम्हाला पैशाची अडचण आहे, तेवढी पुरवाल का? संत बाळूमामा म्हणाले, अरे माझ्याकडे काय आलास? आपल्याला वाचवणारा हा भगवंत आहे आणि आपल्याला वाचवणारी ही काळी माय देखील आहे. आणि त्यांनी काठी हे जमिनीवरती आपटले आणि म्हणाले, हे माय, हे धरणी माता, तुझ्या चरणापाशी, तुझ्याकडे हा बघ गरीब आलाय, त्याला पैशाची आवश्यकता आहे, तू ती पुरव, असं त्या ठिकाणी ते धरणी मातेला म्हणाले. आणि पुन्हा एकदा जोरात काठी आपटली. बघतात तर काय,
आजूबाजूचे सगळे थक्कच झाले. का तर जमिनीतून साक्षात पैशाची थैली वर निघली. त्यामधले त्या गरीब व्यक्तीने त्याला लागते तेवढेच पैसे घेतले. बाळूमामा म्हणाले, अरे घे, लागते तेवढे तुला लागते. ते म्हणाले, नाही, सध्या जेवढी गरज आहे ना तेवढे मी घेतले, बास झाले मला. मग असं म्हटल्यावर ते म्हणाले, बरं. आणि पुन्हा ती थैली जमिनीमध्ये गेली. म्हणजे तो किती प्रामाणिक व्यक्ती आहे, किती त्याच्या अंगी भाव आहे, निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे. पण आपण असतो तर बाळूमामा पुढे गेले की हातभर उकरून खोंदीत बसला असतो 4 तास तिथं. अजून काही भेटत आहे का नाही. पण त्या व्यक्तीने त्याला म्हटलं, बाळूमामांनी म्हटलं की अरे घे सगळे, तरी तो नको म्हटला. अहो, म्हणजे या जगामध्ये कितीही मोठं जरी व्हायचं म्हटलं ना तरी आपण प्रामाणिक आणि संत बाळूमामा एवढं होऊ शकणार नाहीये. अहो, काय संतांचा महिमा आहे, काय मोठेपण आहे संतांचं. का तर त्यांच्यासारखं या जगामध्ये कोणी होऊ शकणार नाहीये. हे तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. बहुदुदड गरी झाली गाय म्हैस, बहुदुदड गरी झाली गाय म्हणजे संतांचा महिमा एवढा अगाध आहे, एवढा मोठा आहे. परंतु आज आपण संतांची, देवाची भक्ती सोडा, नका का करणं होईना, पण वाईट मार्गाला जातो. शांतता राखा. आपण वाईट मार्गाला जातो, दारू पितो, व्यसन करीतो. तर तसं करू नका. का? आपलेच पैसे जाणार आहेत क्वार्टर घ्यायला, आपलाच वेळ जातो, आपलीच इज्जत जाते. कशाला दारू पिता, कशाला वाईट मार्गाला जाता. अहो, असाच एक क्वार्टर हाणणारा गडी होता. कळते ना इकडं क्वार्टर, दारू पिणारा व्यक्ती होता. पावसाळ्याचे दिवस झाले म्हणजे होते, आणि मग त्यावेळेस त्याने फुल हाणली. घरी आला, पावसाळ्याचे दिवस होते, भिजला पावसामुळं, कपडे बदलले आणि आपल्या बायको जवळ येऊन बसला. आता बायको शिवाय या गडांचं ऐकतोय तरी कोण? आला, बसला. त्याचं संभाषण सुरू झालं. गावातील माणसाला अक्कल नाही, गावातल्या माणसाला काडीची अक्कल नाही, एक पण धडाचं नाही गावात. म्हटली, अहो झालं काय, माझ्यापासून एवढंच ओरडताय, पुढं बोला. ते म्हणलं, अरे मला गावातल्या सरपंचच केलं नाही. अगं जर मला सरपंच केलं असतं ना, अख्खं गाव इकडचं तिकडं करून बदलून टाकलं असतं अख्खं गाव. म्या तू गाव काय घेऊन बसले? अगं तुझ्या गाड्याला जर आमदार गेला असता ना, अख्खा तालुका बदलून असतात. तालुका, आपण तालुक्यावर थांबणाऱ्या गाड्या
नाही, आपल्याला खासदार केला असताना आकाजीला बदलेला असता. आकाजीला जीवा घेऊन बसू नको तू. जर मला मुख्यमंत्री केला असताना आको राजा गेला असता. राजा आता जर मला पंतप्रधान केला असताना तर अख्खा देश बदलेला असता. लाडका दारू भाऊ योजना सुरू केली असती. मी सगळं बदलून टाकलं असतं बघ. ती उठली, भाकऱ्या करीत होती बिचारी. हातामध्ये फुकारी घेतली, माग सरकली. त्याला वाटलं त्याच्यावरच जाऊन येते का, बिचारी कशी मारी न. तिने फुकारी घेतली, त्याच्या साईडला दंडिशीने आदळली आणि मग काय तेवढा चाकला. आणि ती म्हणते, अरे पिस्तुल्या, तू निघला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. अरे पिस्तुल्या, रमाकड तोंड्याच्या, अरे तुझं धोतर म्हणून माझं परकर घातलंय तेव्हा पहिल्यांदा बदल रे बाबा. आता पुढे काय बोलावं. म्हणजे असल्या पिस्तुल्यांची असली करामत असते. म्हणून दारू पिऊ नका पुरुष मंडळ, वाईट मार्गाला जाऊ नका. विठायला विठायला भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा. आता मी किती वेळ झाला वरडते, आपले गायक किती वेळ झालं गात आहेत. बिंबीच्या देठापासून पेटी मास्तर काय भारी वाजवतायत मगापासून. पकवाजवाले काका पण काय सुंदर प्रकारे पकवाज वाजवतायत. सर्वजण अगदी चांगल्या प्रकारे आपली कामगिरी निभावतायत. पण तुम्ही सगळे जोक आला की फक्त हसता, नाही तर घुमटून बसलायत, टाळ्या वाजनात, देवाचं नामस्मरण करीना. आता प्रत्येकाने वर हात करून भगवंताचं नामस्मरण करायचंय. प्रत्येकाने हात वर करायचे सगळ्यांनी. सगळ्यांनी केलेत ना. ओ मामा तुम्ही पण करा की, कुठं महाग राहता. सगळ्यांनी केलेत ना. आता प्रत्येकाने मोठ्या आवाजामध्ये आपल्या विठुरायाचं नामस्मरण करायचंय. विठोबार दिसाना स्फोट लाईट येईन ना. विठायला विठायला विठायला
आवाज नाही जाणार. आता इथले जण काही काही मनामध्ये म्हणत असतील, बरं झालं लाईट आली, पुढच्या टाळ्या वाजवायचा ताण मात्र आपला वाचला. तसं काही समजून घेऊ नका, लाईट आल्यावर पुन्हा सुरू करू आपण. आपण मागे राहणारी गाडी नाहीयेत. तर प्रत्येकाने खरंच खूप सुंदर प्रकारे टाळ्या वाजवल्या, भगवंताचं नामस्मरण केलं. पण आज आपण